मित्रांनो, आर-आर-बी ग्रुप डी भरती 2025 म्हणजेच भारतीय रेल्वेत ग्रुप डी पदांच्या 32,438 जागांसाठी भरती निघाली आहे मित्रांनो. तर यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे? एज लिमिट काय असणार आहे? फी काय असणार आहे? त्यानंतर कुठल्या पदासाठी किती पदं भरले जाणार आहेत? त्यानंतर याची फी काय लागणार आहे? सविस्तर माहिती म्हणजेच ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, इथे आपण स्क्रोल डाऊन केल्यानंतर मी आता माझी नोकरी या वेबसाईटमध्ये आहे. इथे आपल्याला थोडक्यात काही माहिती सांगतो मी. कारण सविस्तर माहितीचं सांगत बसलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो. तर इथे जाहिरात क्रमांक सी नंबर म्हणजेच 824 असेल. देन 32,438 ह्या 32,000 जागा होत्या मित्रांनो. त्यानंतर 438 जागा ह्या वाढवण्यात आल्या. त्यानंतर पदाचे नाव आहे ग्रुप डी म्हणजेच असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि टँक मॅनेजर, मेंटेनर. तर यासाठी शैक्षणिक पात्रता हे 10वी उत्तीर्ण किंवा ITI. वयाची अट जर पाहायचं म्हटलं मित्रांनो 18 ते 36 म्हणजेच आणि SC/ST साठी 5 वर्ष सूट, तर OBC साठी ही 3 वर्ष सूट राहील. नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत राहील. देन इथे फीचा जर विचार केला तर जनरल, OBC आणि EW साठी 500 रुपये फी असेल आणि SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिलांसाठी 250 रुपये फी राहील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी राहील. परीक्षा कधी घेता येईल हे नंतर कळविण्यात येईल मित्रांनो. देन इथे आपण क्लिक करून जाहिरात पाहू शकतो. तुम्ही जाहिरात सविस्तर पाहून घ्या. जाहिरात ही एकाच पेजची आहे आणि त्यानंतर कुठल्या जिल्ह्यासाठी कोणती लिंक आहे याच्या जाहिरातमध्ये सर्व पाहायला मिळते आपल्याला. देन इथे आपली जाहिरातची PDF आहे, जे काही नोटिफिकेशन असतं. हे टोटल नोटिफिकेशन म्हणजे 67 पेजचं हे सविस्तर माहिती म्हणजेच वाचून घ्या. कारण या व्हिडिओमध्ये जर मी सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर होऊन जासाल. हे मला नाही पाहिजे. देन इथे आपण ऑनलाईन अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. लुक्स लाईक आता इथे आपण काय पाहतो की लुक लाईक यू ऑलरेडी म्हणजेच ह्याची वेबसाईट ऑलरेडी कुठेतरी ओपन आहे. तर हे असं दाखवते मित्रांनो. हे बघा इथे आपण पाहू शकतो, इथे आपण ओपन करून ठेवली आहे. देन आता इथे आपल्याला क्रिएट अँड अकाउंट म्हणजेच जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर क्रिएट अँड अकाउंट करा आणि ऑलरेडी हॅव अँड अकाउंट असेल तर ऑलरेडी याच्यावर ऑनलाईन लॉग इन करा. तर मी क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करतो. इथे आपल्याला ओके केल्यानंतर इथे कंट्री ऑफ नॅशनॅलिटी म्हणजेच आपल्या इथे इंडियन घ्यायचं आहे. देन इथे फुल नेम ॲज रेकॉर्डेड इन मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेटवर जसं नाव असेल तसं नाव इथे टाईप करा. त्यानंतर तेच नाव इथे रिटाईप करा. देन इथे नावात बदल केला आहे का कधी असेल तर येस करा, अन्यथा नो करा. इथे तुमची डेट ऑफ बर्थ निवडा. देन रिटाईप इथे करा. इथे सिलेक्ट जेंडर, मेल फिमेल जे काय असेल तुमचा इथे व्हेरीफाय करा. प्रत्येक वेळेस तुम्हाला एक व्हेरीफाय करायचं आहे मित्रांनो. इथे फादर्स नेम मॅट्रिक्युलेशनवर जसं असेल तसं फादर नेम टाका. तिथे रिटाईप फादर नेम करा. त्यानंतर मदर नेम, देन मदर नेम. इथे तुम्हाला एक रजिस्टर ईमेल आयडी टाकायचा जो की तुमच्या मोबाईलमध्ये चालू असला पाहिजे आणि त्याच्यावर जनरेट OTP करायचे आहे. देन इथे मोबाईल नंबर टाकून जनरेट OTP करायचा आहे. तुमच्या ईमेलवर आणि मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP टाकून इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. देन इथे आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर आधार बेसिस इथे जनरेट आधार OTPवर क्लिक करा. म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो यावरती जाईल आणि इथे व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. देन मित्रांनो तुमच्याकडे आय डोंट हॅव आधार मे बी तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर यामध्ये तुम्ही दुसरं पण एक डॉक्युमेंट पॅन कार्ड वगैरे चूज करू शकता. देन इथे आपल्याला एक पासवर्ड निवडायचा आहे. तोच कन्फर्म पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि इथे आय एम नॉट अ रॉबर्ट करून प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. तर आपल्याला तो प्रिव्ह्यू होऊन जाईल. ती माहिती वाचा. देन सबमिट केल्यानंतर पुन्हा आपल्याला या पेजवरती नेऊन फेकेल ते. देन पुन्हा आपल्याला अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करून ऑलरेडी हॅव अन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही जो मेल आयडी टाकला तो मेल आयडी टाका. तो पासवर्ड तुम्ही जनरेट केला तो टाका. आय एम नॉट अ रॉबर्ट या ऑप्शनवरती क्लिक करून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ढेर सारं दिसेल. इथे महाराष्ट्रातली एक मुंबई आहे. हे बघा जाहिरात क्रमांक यासाठी तुम्हाला कमी पडत असतो. इथे आपण क्लिक केल्यानंतर त्याची पूर्ण जाहिरात पाहू शकतो. देन इथे आय एम नॉट करंटली डेबल्ड बाय एनी आर-आर-बी म्हणजे मी आता करंटली कुठल्या आर-आर-बी किंवा RRC मध्ये नाही. नेक्स्ट ऑप्शनवरती
तर मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला परत जनरेट आधार OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल. इथे आपण मोबाईल नंबर पाहू शकतो की शेवटी 1132. तर माझ्या मोबाईलवरती OTP आलेला आहे 940747 आणि आय हेअर बाय इथे क्लिक करून व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करा. व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही असा इंटरफेस म्हणजेच अशा पद्धतीने आपला फॉर्म आपल्याला इथे ओपन झालेला दिसेल. तर इथे आपल्याला मॅरिटल स्टेटस करायचं आहे, रिलिजन घ्या, मदर टंग घ्या, देन इथे तुमची जी काही भाषा असेल, चॉईस ऑफ लँग्वेज, देन इथे तुम्हाला तुमच्या शरीरावर काय आयडेंटिफिकेशन मार्क आहे का, असेल तर तीळ वगैरे असेल तर, किंवा मानेवर किंवा कुठे तुमच्या असेल मोल ऑन नेक किंवा कुठे जिथं असेल ते टाका. परत दुसरं काय ऑप्शन असेल टाका. देन इथे कम्युनिटी म्हणजे कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करता, SC. त्यानंतर इथे तुमचे कास्टचं नाव टाका, जे काय तुमची कास्ट असेल. त्यानंतर तुमचा सर्टिफिकेट नंबर टाका. देन इथे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे कोणी ऑथराईज केलं, इश्युइंग स्टेट महाराष्ट्र, त्याची डेट टाका. त्यानंतर इथे डू यू विश टू अवेल फ्री रेल ट्रॅव्हल्स, येस. तुम्ही SC ST यामध्ये असाल तर तुम्हाला इथे येत करायचं आहे. देन इथे तुमच्या जवळचं जे काही रेल्वे स्टेशन असेल ते रेल्वे स्टेशन टाईप करा आणि इथे अपलोड कास्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मी इथे अपलोड कास्ट, डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल. देन थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे आपल्याला ॲड्रेस टाईप करायचा आहे, प्रेझेंट ॲड्रेस. आणि देन सेम ॲज इट इज ते ॲड्रेस तो असेल तर इथे परमनंट ॲड्रेस करा आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. सेव्ह, त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला परत तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का, नाही. बेंचमार्क म्हणजे अपंग आहात का, नाही. त्यानंतर इथे काय विचारते तुम्ही, ॲबिलिटी अफेक्टेड, इथे पण नो करा. देन ABC मध्ये सर्टिफिकेट आहे का, नो. त्यानंतर तुम्ही आता इंडियन रेल्वेमध्ये एम्प्लॉय आहात का, नो. देन कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहात का, नो. देन इथे काही इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच NCVT अप्रेंटिसचं आहे का, असेल तर येस करा, नाही तर नो करा. देन इथे तुम्हाला तुमचं नाव, अकाउंट नंबर, परत अकाउंट नंबर. मे बी यातमध्ये जर काही झालं मित्रांनो, या नंबरवरती या अकाउंट नंबरवरती तुम्हाला ते पैसे रिफंड भेटून जातात. आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 10वीची माहिती भरायची आहे. तर मी तुम्हाला परत भरून दाखवतो. हे बघा, इथे तुम्हाला मॅट्रिक्युलेशन, स्टेट, डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या जिल्ह्यातून तुम्ही 10वी कंप्लीट केली आहे, स्टेट ज्या राज्यातून, त्यानंतर कोण्या साली पास झाला आहात, तुमचा रोल नंबर काय आहे आणि SSC सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घ्या. तो का 6 डिजिट असतो आणि इथे अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. ते अपडेट झालेलं आहे. देन नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करतो. मित्रांनो, इथे तुम्हाला एज्युकेशनल टाकताना इथे दुसरं जर काही एज्युकेशन असेल, ITI किंवा काय असेल तर तुम्ही इथे टाकू शकता आणि तर सोडून द्या. देन इथे आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये, मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला फोटोची साईज आहे 35 mm इंटू 45 mm किंवा 320 पिक्सल ते 240 पिक्सल यामध्ये अपलोड करायचे आहे. ते कशा पद्धतीने तुम्ही फोटोशॉपमध्ये किंवा इथे त्यांची एक सॅम्पल आहे, त्या सॅम्पलमध्ये आपल्याला कशा पद्धतीने फोटो लावायचे ते तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने आपल्याला फोटो लावायचा आहे. तर मी इथे फोटो अँड सिग्नेचर अपलोड करून घेतो. इथे मी फोटो अँड सिग्नेचर अपलोड करून घेतला आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे म्हणजेच त्याचे जे काही प्रेफरन्स असतात, म्हणजे तुम्ही कशा पोस्टसाठी अप्लिकेबल आहात ते इथे आय एम इंटरेस्टेड टू अप्लाय, इथे मी टोटलसाठी अप्लाय करून टाकणार आहे. कारण मी सर्वांसाठी इंटरेस्टेड आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथे करू शकता. आणि इथे आय एक्सरसाइज ओके करा, ओके करा. तुमच्या गावाचं नाव टाका आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. देन प्रिव्ह्यू. आता इथे तुम्हाला ही सविस्तर माहिती पाहून घ्यायची आहे की तुम्ही भरलेला फॉर्म हा व्यवस्थित आहे का. टोटल माहिती इथे पाहून घ्या आणि देन आय हॅव रिचेक द अबाउट डिटेल्स. इथे एडिट किंवा सबमिट या ऑप्शन आहे, सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पे विथ SBI इथे ॲग्री प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा.
तर मित्रांनो, इथे तुमचं पेमेंट करून घ्या. इथे पेमेंट डन झाल्यानंतर तुमची प्रिंट येईल, ती प्रिंट काढा आणि आपल्या डेस्कटॉप किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील त्यामध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता मित्रांनो. तर कमेंटमध्ये मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.